वैद्य आजोबा काय झालं? तुम्ही असे का बसलात? तब्येत बरी नाही का? जावई बापू, पाया पडतो मी तुमच्या. माझ्या सखूला वाचवा हो. शिवाप्पा कुटुंबाची चव्हाट्यावर बेअबरू होते हो. काय? बघा, खोटे खोटे दागिने घातलेत. यांच्यावर काहीतरी बंधन हवं. पुन्हा फसवता येणार नाही असं दडपण हवं. तुमच्या समक्ष सखूने गावात दवंडी द्यायची. हे सगळं खरं आहे असं कबूल करायचं. काय म्हणजे गोंधळ झालाच तर? बघा, मनोरमाबाई सखूला दवंडी पिटायला लावून गावासमोर नाक घासायला लावतायत. धावा धावा, मदतीला धावा. श्रीधर पंतांचं लेख आहेस तू. कृपा करून आपल्या वडिलांच्या नावाची लाज राख. वैद्य आजोबा, मला आशीर्वाद द्या. विठ्ठला, तू धावत आलास रे याच्या रूपाने. माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी दिलेले दागिने, माझं स्त्रीधन. आता सगळं बरोबर बोललीस, फक्त त्यात शपथ नाहीये. तेव्हा घे शपथ तुझ्या विठुरायाची. एरवी सारखा गजर करत असतेस ना, मग आता जे काही बोलायचंय ते त्याची शपथ घेऊनच बोलायचं. बोल. माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते. थांब शकू.